हो मित्रांनो, तुमच्या घरातली सुख शांती जर गेली असेल तर ती परत कशी मिळवायची यावरच आज मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे. आणि काल पण खूप सुंदर आणि छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर खरं बोलायचं म्हणजे असं की हा व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. कारण की माझी एक मैत्रीण आहे, जुनी मैत्रीण, आणि तिचा मला परवाला फोन आला होता आणि खूप रडत होती ती. आणि मला दाखवत नव्हती की ती रडत आहे, पण मला कळलं की ती रडत आहे. आणि मी तिला खूप मोठं प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं मी तिला विचारलं का तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि तिला माहीत आहे माझे सजेशन 100% बरोबर असतात आणि मी तिला सजेशन पण खूप छान देत असते. त्याच्यामुळं ती मला प्रत्येक प्रॉब्लेम सांगते. आणि मला आतापर्यंत जेवढे पण तिने प्रॉब्लेम सांगितले मी त्याच्यावरती तिला 100% उपाय सुचवलेला आहे. आणि त्याच्यावरती तिला रिझल्ट पण मिळालेला आहे. त्यानंतरच तिने मला पुन्हा कॉल केला आणि मला प्रॉब्लेम सांगितला. तर मी पण तुम्हाला तोच प्रॉब्लेम सांगणार आहे. तिचा काय होता, तर ती म्हणाली की तिला लग्न करायचं आहे, पण तिचं लग्न काही जुळत नाही आहे. तिला मनासारखा योग्य वर मिळत नाही आहे. आणि हीच खूप मोठी अडचण तिच्या जीवनामध्ये आलेली आहे. तर ही अडचण प्रत्येक व्यक्तीमध्येच असते. कारण की ज्या मुलासोबत लग्न करायचं आहे तो मुलगा तिला मिळत नाही किंवा मुलाला मुलगी मिळत नाही. हे खूप सारे प्रॉब्लेम आहेतच चालू. पण आपण त्याच्यावरती काय निर्णय करायचा, काय उपाय करायचा, हे पण महत्त्वाचं आहे. कारण की आपण नुसतं घरामध्ये बसून आणि त्या प्रॉब्लेमचं म्हणजे नाही का आपण सोडून द्यायचा हा विचार अजिबात करायचा नाही. पॉझिटिव्ह राहा आणि निष्काळजीपणानं पण वागू नका. कारण की तुमच्या जीवनामध्ये तर हा एक मुद्दा नसेल कोणाकोणाच्या, पण काही जी मुलं असतील त्यांच्यासाठी पण हा महत्त्वाचा मुद्दा असतो. मुलींसाठी पण महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण का मुलींना लग्न करायचं असते आणि मुलांना पण लग्न करायचं असते. तर त्यांचा मनासारखा योग्य मुलगा किंवा मुलगी ही त्यांना मिळणं आवश्यक असते. आणि त्यामध्ये पण 100% त्यांचं शुक्र ग्रह आणि जे ग्रह असतात ते पण जोडले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे हेच मला तिने विचारलेलं आहे की मी आता काय करू. कारण की ती खूप पुष्कळ रडत होती आणि मला पण खूप वाईट वाटत होतं की मी तिच्यासाठी काय करू शकते. मी तिला म्हटलं मला दोन दिवसाचा टाईम दे, मी तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी उपाय सुचवणार आणि मी तुला सांगणार. तर ती म्हणाली की ठीक आहे, मी तुझ्या कॉलची वेट करणार. तर तो उपाय मला सुचला आणि मी तिला पटकन तो उपाय शोधून तिला सांगितला. तर ती मला म्हणाली की ठीक आहे, मी हा उपाय नक्की करून बघेल. तर हा फक्त उपाय 2 दिवसच करायचा आहे, त्याच्यानंतर करायचा नाही आहे. कारण 2 दिवस हे तिच्यासाठी शुक्रग्रह तिची छान आहेत. त्याच्यामुळं मी तिला हा उपाय 2 दिवसात सांगितलेला आहे. तर कसं आहे, तुमच्या नावाच्या राशीनुसार तुमचं जे ग्रह असतात ना ते कसे आहेत कसे नाही 100% तुमचे जे इच्छा पूर्ण होतील की नाही हे पण ठरलेलं असते. त्याच्यामुळं तिचे जे राहू केतू जे आहेत ग्रह ते पूर्णपैकी त्या राशीवर, तिच्या नावाच्या राशीवरती अवलंबून होते. त्यामुळे मी तिला सांगितलं की 2 दिवसामध्ये तू हा उपाय करून बघ, तुला नक्कीच याचं फळ मिळेल. तर ते 2 दिवस कुठले आहे तर हे मी तुम्हाला सांगते. तिला मी 2 दिवस सांगितलेले आहे, रविवार आणि सोमवार. हे 2 दिवस तू कर, म्हणजे तुला लग्नप्राप्तीचा योग तुझ्या राशीमध्ये आहे. तर तुझं नक्कीच लग्न जुळणार आणि तुला मनासारखा वर मिळणार आणि तू खूप खूप खुश राहणार आणि सुखी राहणार. तर हा उपाय मी तिला कसं सांगितलेला आहे आणि हा उपाय कुठला आहे. तर हॅलो मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी प्रज्ञा, तुमची सर्वांची मैत्रीण, आणखी एकदा तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर हा व्हिडिओ एकदा तुम्ही जर करून बघितला ना घरी, तर तुम्हाला पण नक्की याचं फळ मिळेल. तर ते मी तिला सांगितलेलं आहे की 2 दिवसामध्ये तुला काय करायचं आहे. तर काय हो नक्कीच हा उपाय तुमच्यासाठी आहे. आणि हा उपाय कुठला आहे आणि तुम्हाला याच्यामुळं फळ मिळेल का ही पण अपेक्षा ठेवूनच तुम्ही हा उपाय करायचा आहे. कारण की जर तुम्ही जीवनामध्ये निगेटिव्हच राहणार तर तुम्हाला या उपायाचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही जर जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहणार तर तुम्हाला सगळंच काही फळ मिळेल. तुम्हाला जे उपाय करायचा आहे ना तो
एकदम सोपी आणि सोयीस्कर उपाय आहे. फक्त तुम्हाला रात्रीला 2 वाक्य बोलायचे आहे झोपताना आणि परस्पर नाही का झोपतानाच हा उपाय करायचा आहे. कारण की झोपताना आपण नाही का आपले ग्रह हे सर्व जागृत होतात आणि त्यानंतर तुमची जे इच्छा असतात ना त्या पण ते जागृत करून नाही का तुमच्या इच्छापूर्ती पूर्ण करतात. त्यासाठी हा उपाय फक्त रात्री 12च्या नंतर करायचा असतो. सर्वांना झोपू द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि काहीच नाही करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते. फक्त 2 दिवसातच हा उपाय करायचा आहे आणि कुठलेही 2 दिवस तुम्ही पकडा आणि त्या 2 दिवसात तुम्ही हा उपाय करा. कोणतेही 2 दिवस पकडा म्हणजे शेवटचे 2 दिवस तुम्ही पकडा आणि तो उपाय करा. तुम्हाला लाभ मिळणार 100% गॅरंटी आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्ही लिहिणारच की हो माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. तर ठीक आहे. आता तुमची इच्छा काय आहे? प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. जसं की मला 12वीमध्ये 100% पास व्हायचं आहे, तर मला 10वीमध्ये 100% मला गुण मिळवायचे आहे. तर मला माझ्या लग्नासंबंधी जे स्थळ येतात ते मला उच्च दर्जाचे मिळाले पाहिजे असं पण असतो. तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. तर त्या इच्छांवरती आपण कसं प्रयत्न करायचं हेच मी तुम्हाला आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच उपाय याच्यामध्ये मिळणार आहे आणि कुठे स्किप करू नका बरं का. कारण की जर तुम्ही स्किप केलं ना तर तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. कारण माझा व्हिडिओ आहे ना खूप प्रकारे मी जे 3 दिवस 4 दिवस नाही का माझ्या व्हिडिओला वेळ देते आणि त्याच्यावरती विचार करून तुमच्यासाठी उपाय शोधते. त्याच्यानंतर उपाय करून नाही का मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवते. तर प्लीज मित्रांनो हा उपाय तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा. ज्याच्या पण अडचणी असेल त्या अडचणी पूर्णपैकी दूर होणार. आता ज्या अडचणी म्हणजे प्रत्येक अडचणी नाही, ज्यांच्यासाठी स्थळ हे चांगलं येत नाही, मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला मुलगा मिळत नाही, तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. तर मित्रांनो हा उपाय कधी करायचा? शनिवार आणि रविवार आणि सोमवार हे शेवटचे 2 दिवस पकडायचे आणि उपाय करायचा. तर ह्या 2 दिवसामध्ये रात्रीला 12च्या नंतरच हा उपाय करायचा आहे. 12च्या नंतरच का करायचा आहे हे तुम्हाला माहीतच आहे. कारण की सगळ्या इच्छापूर्तीवर एकदा रात्रीला सगळं झोपल्यानंतर सगळं शांत डोकं ठेवल्यानंतर ते सगळे ग्रह तुमच्या अवतीभोवती फिरतात आणि तुमची इच्छापूर्ती पूर्ण करतात. तर तुमचे नाही का मी तुम्हाला सांगते आपल्याला जीवनात नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. पॉझिटिव्ह आता हा उपाय 100% कसा तुमचा रिझल्ट देणार तर हे पण मी तुम्हाला सांगते. कसा रिझल्ट देणार? तुम्ही पॉझिटिव्ह राहणार ना. तुम्हाला वाटते ना की तुमची इच्छा पूर्ण होईल तर पूर्ण होईलच. हीच तुमच्या मनामध्ये अपेक्षा असली पाहिजे की माझी इच्छा ही पूर्ण होईलच. तर ठीक आहे चला मी तुम्हाला उपाय काय आहे मी ते सांगणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो उपाय हा आहे की तुम्हाला रात्रीला 2 वाक्य बोलायचे आहे. तर ते 2 वाक्य काय आहे मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे असं की जे तुमची इच्छा आहे की होय मला चांगलं स्थळ मिळालं असं बोलायचं आहे. असंच बोलायचं आहे. पॉझिटिव्ह राहा आणि असंच बोला. मला चांगलं स्थळ मिळालेलं आहे. मला जो नवरा पाहिजे तोच मला मिळालेला आहे किंवा मला जी बायको पाहिजे तीच मला मिळालेली आहे. असा उपाय करायचा.